नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजचं एकूण 25वे सेशन बघणार आहे. या सेशनमध्ये बरेचसे जे प्रश्न होते डेली क्विज 23 मधले ते सगळे सॉल्व्ह करू आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी होमवर्कसाठी सुद्धा एक 10 प्रश्न असतील. याच्यामध्ये जे सगळे प्रश्न आहेत हे तुमच्या कंबाईन एक्झामच्या ओरिएंटेड असतील, त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगली प्रॅक्टिस होणार आहे. तुम्ही सीसेटची बाकी प्रॅक्टिस नाही केली तरी चालेल, मात्र जे डेली क्विज आता इथून पुढे अपलोड होतील ते व्यवस्थित फॉलो करा. ओके. आणि आम्ही सुद्धा रोज आता 2 डेली क्विजचे सेशन अपलोड करण्याचा प्रयत्न करू, एक म्हणजे करंट अफेअरसाठी आणि एक म्हणजे सीसॅटसाठी. ओके. तर आता पहिल्यांदा आपण हे जे 23व्या डेली क्विज मधले जे काही पझल होत्या त्या सॉल्व्ह करूया. हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये रवीला 40 गुण मिळाले. तर आता आपण परत एकदा हा क्वेश्चन वाचण्यापेक्षा त्याच्यामध्ये जे दिलंय ते आपण डायरेक्टली लिहायला सुरुवात करू आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. ओके. तर इथं लिहून टाका तुम्ही की रवीला हे 40 गुण मिळालेत. त्याच्यानंतर रमेशला मिळालेल्या गुणांमध्ये आणखीन 4 गुण मिळवले तर रवीच्या 1.5 झाले असते. मग आता रमेशला जे समजा जे आता जे त्याला गुण भेटलेत हे आपण जर एक्स कन्सिडर केलं आणि जर समजा त्याच्यामध्ये जर त्याला आणखीन 4 गुण मिळाले असते तर कंडिशन काय झाली असती, रवीच्या त्याला 1.5 गुण जास्त झाले असते. म्हणजे 1.5 म्हणजे काय, 40च्या 1.5 करायला लागेल आपल्याला. 40च्या 1.5 म्हणजे 40 अधिक त्याच्या अर्धा म्हणजेच 20, म्हणजे एकूण त्याला 60 मार्क पडले असते. जर त्याला त्याच्या जे सध्याचे एक्स मार्क आहेत त्याच्यामध्ये अधिक 4 केले असते तर 60 झाला असता. म्हणजे त्याचे सध्याचे मार्क किती आहेत, तर रमेशचे जे सध्याचे मार्क आहेत, रमेशला सध्या पडलेले मार्क आहेत ते म्हणजे 60 वजा 4 म्हणजे 56. ओके. तर एक्स बरोबर 56 म्हणजेच रमेशचे जे मार्क आहेत ते आपल्याला भेटले, 56 मार्क पडलेत त्याला. त्यानंतर पुढच्या कंडिशनमध्ये असं सांगितलंय, रमाकांतला रमेशपेक्षा 12 गुण कमी मिळाले. आपल्याला माहिती आहे रमेशला एकूण 56 गुण मिळालेत. मग रमाकांतला किती पडले असतील तर 56 वजा 12 तर 44 गुण मिळाले. ओके. त्यानंतर पुढे सांगितलंय, रामच्या निमपट रवीचे गुण आहेत. जो राम आहे, एक नवीन पर्सन ऍड झालं इथं राम, तर रामच्या निमपट हे रवीचे गुण आहेत. रवीला एकूण 40 मार्क आहेत. मग रामचे 2 बरोबर 40 आहे, तर रामला किती मार्क झाले, मग 80 मार्क झाले. ओके. त्याच्यानंतर परत आणखीन एक नाव नवीन ऍड झालेलं आहे, तो म्हणजे रत्नकांत. आणि रत्नकांतला रामपेक्षा 10 गुण जास्त मिळाले. रामला आपण बघितलं आत्ताच काढलं 80 मार्क भेटलेत. मग हा जो नवीन ऍड झालेला आहे रत्नकांत, तर याला एकूण 80 प्लस 10 म्हणजेच एकूण 90 मार्क पडले. ओके. मग याच्यावरून आपण पुढच्या प्रश्नांची सहजपणे उत्तर देऊ शकतो. पहिला प्रश्न आहे, रमाकांतला किती गुण मिळाले. आपण बघितलं याच्या आधी की जे रमाकांतला आहे हे आपण रवीच्या मार्कांवरून काढले होते. रवीच्या मार्कांवरून आपण रमेशचे काढले आणि रमेशवरून रमाकांतचे काढले. तर 56 वजा 12 केल्यानंतर जे आपल्याला 44 भेटल हे रमाकांतला पडलेले मार्क आहेत. ओके. तर हे रमाकांतला मिळालेले गुण म्हणजे 44. क्वेश्चन नंबर 2 आता बघू. या सर्वांच्या गुणांची सरासरी किती. तर आपल्याला सरासरी काढायची आहे. मग आपण सगळ्यांचे गुण लिहूया इथे डायरेक्टली. रवीला 40 पडलेले आहेत, त्यानंतर रमेशला 56 आहेत, एक रमाकांत आहे त्याला 44 पडलेत, रामला 80 पडलेत आणि जो रत्नकांत याला 90 मार्क पडलेत. मग आपण यांचे ऍडिशन घेऊया सगळ्यांना, कारण आपल्याला सरासरी काढायचं. सरासरी म्हणजे काय असतं, तर सगळ्यांचे ऍडिशन छेद 5. ओके. कारण इथं 5 जणांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. तर 40 अधिक 56 अधिक 44 अधिक 80 अधिक 90 छेद 5 म्हणजेच काय, ऍडिशन सगळी केल्यानंतर तुम्हाला हे 310 भेटेल टोटल. 310 छेद 5 म्हणजेच 5 आणि पहिल्यांदा भाग जाईल, 5 सख्खूम 30, एक राहिला, 1 शून्य आहे, 5 दुने 10 म्हणजे आपल्याला जी सरासरी भेटणार आहे ही भेटेल 62. क्वेश्चन नंबर 3 आता सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये असं सांगितलंय, गुणानुक्रमामध्ये म्हणजे मध्यभागी कोण आहे. म्हणजे गुणानुक्रमामध्ये म्हणजे अनुक्रमेमध्ये त्यांच्या मधले म्हणजे एकूण 5 जण आहे तर तिसरा कोण आहे. तर मधला व्यक्ती जो आहे, आपण जर टॉपर बघितला सगळ्यात जास्त मार्क पडलेत रत्नकांतला 90 मार्क पडलेत, त्याच्यानंतर रामला पडलेत 80 मार्क आणि जो तिसऱ्या नंबरला आहे तो म्हणजे रमेश, त्याला एकूण 56 मार्क पडलेत आणि तो तिसऱ्या क्रमांकावरती आहे. ओके. तर अशा पद्धतीने या पझलवरती बेस्ड असे 3 क्वेश्चन होते. सोपी पझल होती, मात्र एक्झाम प्रेशरमध्ये ही नावं तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. ओके. क्वेश्चन नंबर 4 आता सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन नंबर 4 एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एका रांगेत शर्मिला शेवटून 17वी आणि ऐश्वर्या सुरुवातीपासून 8वी व शेवटून 110वी आहे. तर शर्मिला आणि ऐश्वर्या या दोघींमध्ये एकूण किती मुली आहेत, दोघींच्या मध्ये किती आहेत असे विचारलेले आहे. हे सॉल्व्ह करताना बऱ्याच जणांनी
टोटल मुलींची संख्या डिवाइड परत त्यातून मायनस केला असेल, असं काहीतरी केलं असेल. मात्र सरळ सरळ आपण सोप्या पद्धतीने काढू शकतो. शर्मिला जी आहे ही शेवटून 17वी आहे आणि ऐश्वर्या जी आहे ही शेवटून 110वी आहे असं सांगितलेलं आहे सरळ. मग आपण 110 वजा 17 करू, मग आपल्याला काय भेटेल तर 93. तर 93 हा जो नंबर आहे हा आपण शर्मिलाला पण काउंट केलं आहे त्याच्यामध्ये आणि ऐश्वर्याला पण काउंट केलेलं आहे. ओके, मात्र आपल्याला त्या दोघांच्या मध्ये किती जण ते विचारले, मग आपण त्या दोघींना सोडून द्यायला लागेल. म्हणजेच 93 वजा या दोघी, मग आपल्याकडे जे राहतील ज्या 91 आहेत हे या दोन मुलींच्या मध्ये असलेल्या मुलींची संख्या आहे. ओके, म्हणजे आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 3, 91. क्वेश्चन नंबर 5. तर ही एक इंटरेस्टिंग पझल आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं हे माझ्या वडिलांनी माझ्यासोबत शेअर केली होती पझल, त्याच्यामुळेच मला वाटलं की तुमच्यासोबत पण ही शेअर करावी. तुम्हाला एक्झाममध्ये नक्की याच्यातून फायदा होणारच आहे. ओके, तर ही नेमकी पझल कशी आहे तर 2 झाडे असतात, दोन्ही झाडांवरती काही पक्षी बसलेले असतात. पहिल्या झाडावरती बसलेले पक्षी दुसऱ्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांना बोलतात की तुमच्यातील एक पक्षी आम्हाला द्या म्हणजे आम्ही तुमच्या दुप्पट होऊ. मग आता ह्याला फक्त इक्वेशन फॉर्ममध्ये बनवा, लगेचच सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे काय तर पहिल्या झाडावरती फर्स्ट ट्री आता समजा ही, याच्यावरती जे पक्षी बसलेत यांना आपण ए नाव देऊयात. हे दुसरं झाड आहे, याच्यावरती जे पक्षी बसलेत त्यांना आपण बी नाव देऊ. ओके, मग कंडिशन पहिली जी सांगते ती काय म्हणतात की ए झाडावरचे पक्षी म्हणजे ए पक्षी जे आहेत ते बी पक्ष्यांना म्हणतात की तुमच्यातलं एक आम्हाला द्या. म्हणजेच काय होणार A+1 होईल. आणि दुसऱ्या झाडावरती मग किती राहतील तर B-1 कारण त्यांच्यातून एक निघून गेलाय. ओके, आता काय झालं तर आता ते सांगतायत की आम्ही तुमच्या दुप्पट होतोय. मग म्हणजेच काय A+1 जर झालं तर ते 2 × B-1 असेल. म्हणजेच काय B-1च्या ते डबल होतील. ओके, मग थोडंसं आपण त्याला सॉल्व्ह करू, सिम्प्लिफाय करू. काय होईल मग A+1 = काय होईल 2B-2. हे ब्रॅकेट आपण काढून टाकल्यानंतर आत मल्टिप्लाय केलं, त्यानंतर A-2B म्हणजे आपण 2B एका साईडला घेऊन येऊ = -2 तर तिथंच आहे. हा +1 इकडे घेऊन आल्यानंतर -1 होईल. म्हणजेच काय होणार मग A-2B = -3. हे एक इक्वेशन फॉर्म झालेलं आहे, याला 1 नंबर द्या. दुसऱ्या कंडिशननुसार दुसरं फॉर्म करू. दुसरी कंडिशन काय सांगतायत तर दुसऱ्या झाडावरती जे पक्षी आहेत ते म्हणाले की तुमच्यातला एक आम्हाला द्या म्हणजे आम्ही तुम्ही समान होऊ. म्हणजेच काय ए मधून एक जाणार A-1 आणि बी मध्ये तो ऍड होतोय म्हणजे B+1 आणि हे आता ग्रुप जो आहे हा इक्वल झालाय. म्हणजेच A-1 = B+1. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल बी एका साईडला घेऊन जाऊ आपण. A-B बरोबर काय भेटणार आहे हा एक इकडं आहेच, त्याच्याबरोबर इकडून एक गेल्यानंतर एक ऍड होईल म्हणजेच A-B = 2. ह्याला इक्वेशन 2 नाव देऊ. आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे सिम्पल. मग इक्वेशन 1 सॉल्व्ह करताना इक्वेशन 2 मधून ते मायनस करून टाकू. म्हणजेच काय A-2B = -3 A+B = -2. हे सॉल्व्ह करताना आता मायनस साईन दिल्यामुळे आपले हे सिम्बॉल आतले साईन जे आहेत हे चेंज झाले. -B चा +B झाला, -2 चा 2 झाला. ओके, ए कॅन्सल, 2B -2B+B आपल्याकडे -B शिल्लक राहील बरोबर. -3 -2 म्हणजे -5. म्हणजेच काय तर B = 5 वजा वजा साईन एकमेकाला कॅन्सल होईल. बी आपल्याला 5 भेटले म्हणजे जो बी हा पक्ष्यांचा एक ग्रुप आहे हे एकूण 5 पक्ष्यांचा ग्रुप आहे. ओके, ए पक्षी काढण्यासाठी इक्वेशन 2 मध्ये ठेवा किंवा एकात ठेवा, दोन्हीमध्ये ठेवलं तरी आन्सर भेटेल. आपण दुसऱ्यामध्ये ठेवू, सोपं पडेल. A-B = 2. बी ची व्हॅल्यू 5 आहे इथं. A-5 = 2 म्हणजेच काय होईल A = 7. म्हणजेच एका झाडावरती पहिल्या झाडावरती किती पक्षी आहेत तर 7 पक्षी आहेत आणि दुसऱ्या झाडावरती 5 पक्षी आहेत. ओके, सोपी पझल होती मात्र त्या एक्झाम सिच्युएशनमध्ये तुम्हाला जमायला पाहिजे. ओके, या लेक्चरमधले जे तुम्हाला जे होमवर्कसाठी होते ते सगळे आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता इथून पुढे काही 10 प्रश्न असतील, हे तुम्ही होमवर्कसाठी सगळेच्या सगळे सॉल्व्ह करा. ओके, आपल्याकडे थोडा वेळ आणखीन शिल्लक आहे, आपण सॉल्व्ह करू शकतो तर आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर काही प्रश्न आपण याच्यातले सॉल्व्ह करू, बाकीचे तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 1 बघू आपण. क्वेश्चन नंबर 1 मध्ये असं दिले फ्लॅग हा शब्द UOZT असा लिहिला तर त्याचं सांकेतिक भाषेत होम हा शब्द कसा लिहाल. त्याच सांकेतिक भाषेत आपल्याला होम लिहायचा आहे. जर आपण बघितले आपण ABCD कशी अरेंज करतो तर A ते M पर्यंत एका लाईनमध्ये येईल म्हणजे ABCDEFGHIJKL आणि M एका लाईनमध्ये. त्यानंतर N पासून ते Z पर्यंत दुसऱ्या रो मध्ये आपण लिहू. ओके, एमच्या खाली N आहे, त्यानंतर असं अरेंजमेंट केली की तुम्हाला जमून जाईल. हा फ्लॅग हा वर्ड जर बघाल तर फ्लॅगच्या खाली म्हणजे Fच्या खाली U आहे, त्यानंतर Lच्या खाली O आहे. तेच कोडिंग लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे सरळ सरळ, म्हणजे जो वर्ड आहे त्याच्या अपोजिट रो मधला लेटर घेतलेला आहे त्यांनी. मग आता आपण डायरेक्टली होमसाठी काय असेल तो आपण फाइंड करू.
होम म्हणजे आपल्याला एचच्या अपोजिट कुठला आहे तो बघायला लागेल. एचच्या अपोजिट एस आहे, त्यानंतर ओच्या अपोजिट कोणता आहे तर एल आहे, त्यानंतर एमच्या अपोजिट एन आणि ईच्या अपोजिट बघायला लागेल तो म्हणजे व्ही. म्हणजेच आपला आन्सर जे राहणार आहे हे याच्यापैकी पर्याय क्रमांक 4 हे आपला आन्सर राहील. ओके, क्वेश्चन नंबर 2 आता सॉल्व्ह करू. अशाच पद्धतीने अरेंजमेंट करायची याच्यामध्ये सुद्धा. ABCD तुम्ही व्यवस्थित अरेंज करा, आरामात सॉल्व्ह होतील. ओके, ह्याच्यामध्ये झू हा वर्ड 1, 12, 12 असा लिहिला आहे. त्यानंतर क्रेन हा शब्द 24, 9, 26, 13, 22 असा लिहिलेला आहे. तर मॉडर्न हा वर्ड कसा लिहिता येईल तर थोडंसं डोकं लावायला लागेल. ओके, आता मी पण तुमच्यासोबतच एक रिअल टाईममध्येच हा सॉल्व्ह करतोय. आधी याच्यावरती काही बघितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता बघू आपण किती वेळ लागेल याला. तर झू हा वर्ड जर बघाल तर एक क्लू तर भेटतोय आपल्याला की झेड जो आहे हा सगळ्यात शेवटचा आहे आणि त्याला एक रँक दिलेला आहे. किंवा असं पण होऊ शकतं की एच्या अपोजिट आहे, एला एक रँक आहे त्याच्यामुळे एच्या अपोजिटला आपण तो नंबर दिला, असं पण होऊ शकतो. ओके, म्हणजे 2 पॉसिबिलिटी आहेत. ते आता ओ वरती डिपेंड आहे. ओला जर शेवटून जर काउंट केला असेल तर आपलं पहिलंवाला लॉजिक बरोबर असणार, म्हणजेच इथून उलटे नंबर दिलेले आहेत त्यांनी. आणि जर ओला त्याच्या अपोजिटवाल्याचा नंबर जर दिला असेल तर सेकंड लॉजिक फॉलो करणार. ओके, मग आता झेडसाठी 1 आहे. ओके, ओसाठी जर बघाल तर आपण जर एलचा नंबर जर बघितला, मी हे 4-4च्या ग्रुपमध्ये त्याच्यासाठीच लिहिले की काउंट करायला सोपं पडतं. ओके, म्हणजे ए ते डी एक 4चा ग्रुप आहे, ई ते एच 4चा ग्रुप आहे, आय ते एल 4चा ग्रुप आहे, म्हणजे 12वा आहे एल. एलच्या अपोजिट आहे ओ आणि ओला 12 नंबर दिला म्हणजे काय सेकंड लॉजिक फॉर्म करते. ओके, मग आता ओला 12 आहे, त्यानंतर ओ साठी आणखीन एक 12 दिला. क्रेनसाठी जे सी आहे त्याच्यामध्ये मग 24वा असणार आणि करेक्ट 24 दिलेला आहे. आर साठी कितवा असेल तर आर हा 9च्या अपोजिट आहे, म्हणजे आयच्या अपोजिट आहे, तर 9 पोझिशन असणार आहे आर साठी, करेक्ट आहे. अशाच पद्धतीने मग आता डायरेक्टली आपण मॉडर्नसाठी बघू काय असेल. एम हा 13वा वर्ड आहे, सॉरी 14वा वर्ड आहे, 13वा वर्ड आहे ऍक्च्युली, 14व्याच्या अपोजिट आहे. त्याच्यामुळं एन म्हणजे जो एनला रँक आहे तो आपण एमला देणार, म्हणजे 14वा रँक आपण एमला देऊ. ओके, मग बरेच 2 ऑप्शन आहे तिथं, 14 पासून सुरू होणार आहे, त्याच्यापैकीच आन्सर राहणार आहे. 2 आणि 3 पैकीच आन्सर राहील. मग आता आपल्याला फक्त मधला एक 14च्या नंतरचा एक नंबर जर उडकला तर आपला आन्सर फिक्स होऊन जाईल. ओके, आणि ओ जो आहे हा 12व्या लेटरच्या अपोजिट आहे, 12व्याला एल आहे, एलच्या अपोजिट ओ आहे, त्याच्यामुळं बाकीचे चेक करण्याची गरजच नाहीये. आपलं जे आन्सर राहणार आहे हे पर्याय क्रमांक 3 राहील. ओके, बाकीचे तुम्ही चेक करू शकता, क्रॉस चेक करा, मे बी माझं पण चुकलं असेल तर तुम्ही क्रॉस चेक करा. क्वेश्चन नंबर 3 आता सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये असं दिलंय, जर मिल्क म्हणजे 4, 2, 3, 1 आणि त्यानंतर ग्लँड म्हणजे सांगितलंय 5, 3, 6, 7, 9, तर मास्क म्हणजे काय. तर याच्यामध्ये 4 अल्फाबेट आहेत, 4 नंबर दिलेले आहेत. मग आता तोच जर सिक्वेन्स असेल, म्हणजेच जे एम आहे त्याच्यासाठी 4 यूज केलंय, त्यानंतर आय साठी जर 2 यूज केलंय, हे आपल्याला टॅली करायचं. त्याच्यासाठी काय करा की जे 2 वर्ड दिलेले आहेत मिल्क आणि ग्लँड, याच्यामध्ये कॉमन कुठला आहे तर एल कॉमन आहे. ओके, पहिल्या वर्डमध्ये 3ऱ्या पोझिशनला एल आहे, मग एल साठी समजा जर 3 यूज केला असेल तर ग्लँड या वर्डमध्ये 2ऱ्या पोझिशनला एल आहे, मग त्याच्या कोड लँग्वेजमध्ये पण 2ऱ्या नंबरलाच 3 असलं पाहिजे आणि आहे तसं. म्हणजेच काय, हे जे एम आहे त्याच्यासाठी 4 असणार, आय साठी 2 असेल, एल साठी 3 असणार, के साठी 1 असणार. ओके, अशाच पद्धतीने जी साठी 5, एल साठी 3, ए साठी 6, एन साठी 7 आणि डी साठी 9. आता आपल्याला मास्क हा वर्ड फॉर्म करायचा या कोड लँग्वेजमध्ये. आपल्याला इथं या कंडिशनमध्ये एम दिलेला आहे, ए सुद्धा आहे आपल्याकडं, त्याचबरोबर के सुद्धा आहे, मात्र एस नाही आहे. मग एस साठी एक असा लेटर यूज होईल जो की वरती यूज झालेला नाहीये. वरती काय काय यूज झालंय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, त्यानंतर 9 एक यूज झालाय, म्हणजे 8 यूज झालेलं नाहीये. मग एकच असा ऑप्शन उडका की ज्याच्यामध्ये 8 यूज झालाय, तेच आपला आन्सर राहील. ओके, म्हणजेच इथं एकच ऑप्शन तसा आहे, तिसरा आपला आन्सर राहील. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. क्वेश्चन नंबर 4 आता बघू. एक सोपा प्रश्न आहे हा. नंबर सिरीज तुम्हाला फॉर्म करायची आहे. 3, 5, 9, 17, 33, 65 आणि 129 असे नंबर आहेत आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे. ओके, आता याच्यामध्ये एक ऑड सिरीज पण फॉर्म होऊ शकते, कारण सगळेच एक ऑड नंबर सुद्धा आहेत. त्याचबरोबर काही नंबर असे पण आहेत जे डिव्हिजेबल नाही आहेत. ओके, नाही 9 डिव्हिजेबल आहे. ओके, ते नाही होणार मग. तर मग डिफरन्स चेक करू डायरेक्टली. 3 आणि 5 मध्ये 2चा डिफरन्स आहे. ओके, 5 आणि 9 4चा डिफरन्स आहे. 17 आणि 9 16. ओके, सॉरी 8चा डिफरन्स आहे. 33 आणि 17 मध्ये 16चा डिफरन्स आहे. 65 आणि 33 मध्ये 32चा. अशाच पद्धतीने म्हणजे डबल डिफरन्स होत जाणार आहे. 129 आणि 65 ह्याची जर वजाबाकी घ्याल तर 64 भेटणारच. 64च्या डबल करा आणि ते 129 मध्ये ऍड करायचं आहे, म्हणजेच 128 अधिक 129. 8 आणि 9 शेवटी 7 भेटणार आहे. इथं 7 शेवटी असणारे 3 ऑप्शन आहेत. मग थोडेसे कॅल्क्युलेशन करू आपण. तर 129 अधिक आपल्याला 128 करायचं. 8 आणि 9 17 भेटलं, 1 कॅरी आहे. 2 अधिक 2 4 आणि 1 5.
म्हणजे 57 शेवटी असणार आपल्याला आन्सर हुडकायचं आहे, ते म्हणजे पर्याय 1 हेच आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आपण एक पझलशी संबंधित म्हणजे थोडासा एक नंबर सोबत खेळलेला आहे त्यांनी. 4/12 हा 7/49 दाखवला, म्हणजेच काय तर स्क्वेअर आहेत सरळ सरळ. 8/81 हा कसा दाखवला असेल, तर खाली जे वरती जे नंबर आहेत हे 2चा स्क्वेअर आहे, त्यानंतर 6 यूज झाला आहे, 6 कशाचा स्क्वेअर नाही आहे. त्यानंतर 8 यूज झालेला आहे, तो पण कशाचा स्क्वेअर नाही आहे. त्यानंतर पुढचा कुठला असेल, तर जर सिक्वेन्स असाच जर फॉलो केला 4 नंतर 6, 6 नंतर 8, 8 नंतर 10 येणारच आहे. ओके, खाली जर बघाल तर 25, 49, 81 म्हणजे हे स्क्वेअर आहेत खालचे. 5चा स्क्वेअर आहे, त्यानंतर 7चा स्क्वेअर, 9चा स्क्वेअर, मग पुढं 11चा स्क्वेअर असेल, म्हणजेच 10, 121 हे आन्सर राहील. ओके, आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6 आय गेस की तुम्ही इथून पुढे आता होमवर्कसाठी सॉल्व्ह करावेत. 6 ते 10 एक 5 प्रश्न असतील तुम्हाला होमवर्कसाठी, जे की आपण उद्याच्या डेली क्विजमध्ये हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू. ओके, तर तुम्हाला नक्कीच याच्यातून चांगली प्रॅक्टिस होणार आहे, तुमच्या एक्झामसाठी एक स्ट्रॉंग प्रिपरेशन बनेल याच्यातून. त्याच्यामुळे सगळी सिरीज फॉलो करत जायला. आणि ज्यांनी कुणी आधीचे लेक्चर बघितलेले नाही आहेत त्यांना माझी आणखीन एकदा रिक्वेस्ट आहे की सगळेच्या सगळे आतापर्यंत 25 डेली क्विज बघितलेले आहेत, तर सगळे व्यवस्थित फॉलो करा. आणि ज्या मेथडनी आम्ही सॉल्व्ह केलेलं आहे ती मेथड तुम्ही एक्झाममध्ये जर अप्रोच ठेवला तर नक्कीच तुमचा वेळ पण जर वाचेल एक्झाममध्ये आणि जास्त अटेम्प्ट होईल. ओके, तर चांगल्या पद्धतीने हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुमचे आन्सर एक 6 ते 10 म्हणजे 6वा प्रश्न 7वा असे 10 पर्यंत प्रश्न आणि त्याच्यासमोर तुमचे आन्सर येतील. ओके, भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. मग तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.